नमस्कार. आजपासून आपण अंकशास्त्राबद्दलचे व्हिडिओ जे आहे ते टाकणार आहोत. अंकशास्त्र किंवा हे जे नंबर्स आहेत हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका जी आहे ती बजावत असतात. गाडीचा नंबर असेल, मोबाईलचा नंबर असेल, तुमची जन्मतारीख जी आहे ती देखील खूप महत्त्वाची असते. तर वेगवेगळ्या अंकांची वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते स्वभाव वैशिष्ट्य आहेत. काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत. आता अंकशास्त्रामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या आहेत एक आहे मूलांक आणि एक आहे भाग्यांक. तर मूलांक काय आहे? तर मूलांक तुमची फक्त जन्मतारीख आहे. मूलांकामध्ये महिना आणि वर्ष हे येत नाही. तर भाग्यांकामध्ये काय आहे? तर भाग्यांकामध्ये संपूर्ण जन्मतारीख, त्याच्यामध्ये तुमची तारीख आली, महिना आला आणि वर्ष आलं. मूलांक जो असतो तो फक्त आणि फक्त तुमच्या तारखेशी निगडित आहे. एखाद्या व्यक्तीचा जन्म जर समजा 5 तारखेला झाला असेल तर ते 5 हा त्याचा मूलांक झाला. आता जोडून अंक आले असतील, 2 अंकी एखाद्याचा जन्मतारीख असेल, 22 असू शकते, 21 असू शकते, 11 असू शकते, 12 जे काय असेल, तर त्याचा मूलांक कसा पकडायचा? तर त्याचा मूलांक ह्या दोन्ही नंबर्सला एकत्र करायचं, बेरीज करायची आणि जो मूलांक येईल तो त्याचा मूलांक. कारण काय आहे की 1 ते 9 हेच मूळ अंक आहेत. मूळ अंक आणि मूलांक ह्याच्यामध्ये गफलत करू नका. भाग्यांकाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर भाग्यांकामध्ये तुमचं संपूर्ण जन्मतारीख येते. तारीख, महिना आणि वर्ष ह्या सगळ्याची एकत्रित बेरीज करून जो अंक येईल तो अंक तुम्हाला 1 ते 9 मध्येच आणायचा आहे. जोड अंक जरी आला असेल तर त्याची देखील बेरीज करून तो 1 ते 9च्या मध्येच येतो, तो तुमचा भाग्यांक झाला. सध्या आपण मूलांकाबद्दल बघणार आहोत. आजचा अंक आहे 1. मूलांक 1 जो आहे, मूलांक 1 हा त्या व्यक्तीचा आहे ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1 तारखेला, 10 तारखेला, 19 तारखेला किंवा 28 तारखेला झाला असेल. त्या व्यक्तीचा मूलांक हा 1 आहे. लक्षात घ्या, 1, 10, 19, 28. आता ह्या मूलांक 1 वरती सूर्याचा प्रभाव असतो. सूर्य जो आहे तो आत्मविश्वासाचा कारक आहे, प्रखरतेचा कारक आहे, तेजाचा कारक आहे. मूलांक 1 ची जी लोक आहेत ती आत्मविश्वासाने बरीचशी भरलेली असते. सेल्फ मोटिवेटेड पर्सन आपण ज्याला म्हणतो, ते 1 नंबरचा व्यक्ती जो आहे तो सेल्फ मोटिवेटेड असतो. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या लोकांना इतर व्यक्तीने अधिकार गाजवलेला बिलकुल आवडत नाही. ही व्यक्ती स्वतः शिस्तप्रिय असतात, परंतु इतरांनी त्यांना जर कोणत्या प्रकारची इन्स्ट्रक्शन दिले, कोणत्या प्रकारचे अधिकार गाजवले तर ते त्या व्यक्तींना आवडत नाही. अनुशासन प्रिय लोक आहेत. ही लोक सहसा जॉब करण्यापेक्षा व्यवसायामध्ये जास्त असतात, कारण की यांना ऑर्डर्स आवडत नाहीत. यांना कोणी ऑर्डर करते, इन्स्ट्रक्शन देते, हे त्यांना आवडत नाही. आता ह्या व्यक्तींनी त्यांचा लकी नंबर जो आहे तो त्यांचा अर्थातच 1 आहे. ह्या व्यक्तींनी 1 नंबरशी रिलेटेड असलेली गोष्ट करायची. 1 नंबर जिथे येईल, 10 तारीख कोणत्या महिन्याची, 1 तारीख कोणत्याही महिन्याची, 19 तारीख कोणत्याही महिन्याची किंवा 28 तारीख कोणत्याही महिन्याची, यांच्यासाठी चांगली असते. वाराबद्दल बोलायचं झालं तर यांच्यासाठी रविवार आणि सोमवार चांगला असतो. आता या व्यक्तींसाठी शुभ रंग कोणता आहे? अर्थातच पांढरा. त्याचबरोबर सोनेरी कलरचा रंग किंवा हलका पिवळसर जो कलर असतो तो ह्या लोकांसाठी जे आहे ते भाग्यवान रंग आहे. मूलांक 1 च्या बाबतीमध्ये आपण ह्या गोष्टी बघितल्या. सूर्याची उपासना ह्या लोकांनी जर केली तर ह्यांना चांगलं यश मिळू शकतं. ह्या लोकांनी व्यवसाय क्षेत्रामध्ये काम करत असताना सूर्याला अभिप्रेत सूर्याची उपासना करायचं आणि कार्य करायचं. सूर्याची तुम्ही रोज पूजा करू शकता, जल अर्पण करू शकता, हे तुमच्यासाठी खूप चांगलं असू शकतं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मूलांक 2 बद्दल बोलणार आहोत. आज मूलांक 1 बद्दलची माहिती तुम्ही लक्षात घेतली. मूलांक 2 बद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.